विद्यार्थी मित्रांनो, आय एम सुनील लोटन सोनवणे फ्रॉम टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडल्स, टिळकनगर ज्युनियर कॉलेज डोंबिवली is presenting you today 2.1 Song of the Open Road. या भागामध्ये या दुसऱ्या भागामध्ये आपण जी पोएम आहे 4 स्टांजामध्ये ती दिलेली आहे. तर त्या 4 स्टांजामध्ये एक लाईन दिलेली आहे बघा, आणि त्या लाईननुसार स्टांजाचे भाग पडलेले आहेत. हा दुसरा स्टांजा इथं संपलेला आहे, तिसरा स्टांजा सुरू झालेला आहे आणि हा चौथा स्टांजा. तर आपण आता कवितेकडे वळूया. Afoot and light-hearted I take to the open road, healthy, free with world before me, the long brown path before me, leading whatever I choose. तर या पहिल्या स्टांजामध्ये कवी म्हणतात की फ्रॉम दिस स्टांजा द स्पीकर इज सेटिंग आउट on the open road on foot, meaning that he has accepted an open challenge to face all obstacles in the journey of life in his own. म्हणजे अफूट याचा अर्थ म्हणजे काय, तर कवीने त्याच्या जो काही जीवन आहे, त्या जीवनाचं ध्येय आहे ते गाठण्यासाठी कोणाचीही मदत न घेता ते ओपन चॅलेंज स्वीकारून ज्या काही त्याच्या जीवनाच्या प्रवासामध्ये अडथळे येतील त्या अडथळ्यांना पार करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे असे दाखवलेले आहे. ही हॅज एम्बार्क्ड अपॉन ही जर्नी विदाऊट डिले अँड विदाऊट एनी प्रेशर. आणि त्यांनी त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो एम्बार्क म्हणजे काय, सुरुवात करणे. विदाऊट डिले म्हणजे अफूट, विदाऊट डिले म्हणजे कोणताही काकू न करता, हेजिटेशन न करता त्यांनी त्यांचा जो जीवनाचा प्रवास आहे तो सुरू केलेला आहे. अँड विदाऊट एनी प्रेशर ऑन माइंड, आणि मनामध्ये कोणतेही दडपण न बाळगता अतिशय फ्री मनाने, अतिशय मुक्त इच्छेने, स्वइच्छेने त्यांनी त्यांचा जीवन प्रवास सुरू केलेला आहे. अकॉर्डिंग टू हिम, for he is the for according to him, for the situations and circumstances are acceptable as he is capable to do things in the field before him. त्याच्या जीवनाच्या ध्येयामध्ये, त्या प्रवासामध्ये, ध्येयाकडे जातानाचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये जे काही सिच्युएशन्स म्हणजे परिस्थिती, सर्कमस्टान्सेस म्हणजे सुद्धा परिस्थिती ज्या काही येतील त्या सगळ्या ॲक्सेप्ट केलेल्या आहेत आणि त्या पार करून जाण्याचे कॅपेबल टू डू थिंग्स, सगळ्या गोष्टी पार पाडण्याचं धैर्य त्यांच्यामध्ये आहे. द लॉंग ब्राऊन पाथ मीन्स देर आर मेनी ऑपॉर्च्युनिटीज इन द वर्ल्ड and which are endless like a long road, and he will choose to face everything where the path will take him on his journey. आणि जो लॉंग ब्राऊन पाथ, आता या ठिकाणी ब्राऊन कलरचा जो वापर केलेला आहे, ब्राऊन कलर इज द सिम्बॉल ऑफ स्पिरिट, म्हणजे जे चैतन्य आहे, चैतन्याचं प्रतीक हा ब्राऊन कलर आहे. आणि त्यांच्या त्या जीवनाच्या रस्त्यामध्ये, ध्येयाकडे जाणाऱ्या त्या रस्त्यामध्ये त्यांच्याकडे चैतन्य आहे आणि त्या चैतन्याच्या आधारावर जो न संपणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला पार करून त्याचा प्रवास पूर्ण करण्याची शक्ती, धैर्य त्याच्यामध्ये आहे. नेक्स्ट, सेकंड स्टांजा. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticism, strong and content I travel the open road. Meaning that
In this stanza, the speaker says that he does not have to pray for God for good luck because he is the maker of his own luck. तो कोणतेही गुड लक, चांगली संधी मिळण्यासाठी प्रार्थना करत नाही, कारण तो स्वतःचं भविष्य घडवणारा तो स्वतःच आहे. तो स्वतःचं भविष्य घडू शकतो. He will no longer cry or hesitate to do what he wants because he is in need of nothing. तो कोणत्याही गोष्टीसाठी रडत बसत नाही किंवा काकू करत नाही, हेजिटेशन करत नाही, कारण त्याला कशाचीही गरज नाही. He is no longer content with being walled inside. He is strong and happy to be on the open road. आणि जो लांब असा प्रवास आहे, अविरत असा प्रवास आहे, न संपणारा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये तो कोणतंही समाधान मागत नाही, कोणतंही सुख मागत नाही. आणि ही इज स्ट्रॉंग अँड हॅपी टू बी ऑन ओपन रोड. आणि जो रस्ता त्याला मिळालेला आहे, जो रस्ता स्वीकारलेला आहे, त्या रस्त्याने जाताना, ते ध्येय गाठताना तो आनंदी आहे आणि स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे, सशक्त आहे. द एक्सप्रेशन कोरलस क्रिटिसिझम शोज हिज केअरफ्री टोन. तर या ठिकाणी आता querulous criticism, complaints libraries querulous criticism. आता complaints म्हणजे काय? He do not complain that he will be unsuccessful as there is no proper situation and circumstances. Libraries meaning that those wisdom, those knowledge he has taken from this world, he do not believe, he believe on his own. Here the poet shows his self-respect. Querulous criticism meaning the mocking tone of the people. म्हणजे लोक टीका वगैरे करत असतात, तर याकडे तो लक्ष देत नाही. The expression querulous criticism shows his carefree tone, which is continued throughout the course of song of the poem Song of the Open Road. आणि मग या ठिकाणी जे सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेमध्ये त्यांनी पूर्णपणे मुक्त असं, कोणतंही टेन्शन किंवा बर्डन न बाळगता जीवन जगण्याचा ध्यास ठरवलेला आहे आणि आपलं ध्येय गाठणं ठरवलेलं आहे. Throughout his journey of life, he will no more be sad. आणि त्याच्या त्या जीवन प्रवासामध्ये तो कधीही दुःखी होणार नाही. He will not postpone his work. आणि पोस्टपोन म्हणजे काय? पुढे ढकलणे. त्याचं जे काही काम आहे दैनंदिन, ते कधीही तो पोस्टपोन करणार नाही, पुढे ढकलणार नाही की मी उद्या करेल वगैरे. He will continue his efforts and he need nothing from the others to make his dream come true, meaning to attain his goal in life. आणि त्याचं जीवनाचं जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी जो जीवनाचा प्रवास त्याने स्वीकारलेला आहे, त्या प्रवासामध्ये तो सतत प्रयत्नशील राहणार आहे. मीनिंग ही विल नॉट क्विट हिज एफर्ट्स इन अटेनिंग हिज गोल. त्यानंतर स्टांजा नंबर 3 बघूया. द अर्थ that is sufficient. The earth that is sufficient. I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. तर यामध्ये या तिसरा जो स्टांजा आहे यामध्ये ही जी पहिली लाईन आहे बघा, द अर्थ दॅट इज सफिशियंट म्हणजे काय? तर
पृथ्वी जी आहे, जी काही परिस्थिती आहे ती त्याला सफिशियंट आहे, पुरेशी आहे. In this stanza, the speaker says that the earth is sufficient for him to fulfill his dream. He does not blame the situation and circumstances in his way. त्याचं जे काही परिस्थिती, जे काही त्याच्या समोर जी परिस्थिती उभी राहिलेली आहे, जे काही अडथळे उभे राहिलेले आहेत, त्या अडथळ्यांना किंवा कोणालाही व्यक्तीला, जी काही अडथळा आणणारी व्यक्ती असेल त्या कोणालाही तो दोष देणार नाही. आणि जे काही या पृथ्वीवर आहे त्यामध्ये तो समाधानी आहे. ही इज रेडी टू ॲक्सेप्ट द सिच्युएशन ॲज इट इज ऑन द अर्थ टू फुलफिल हिज गोल इन जर्नी ऑफ लाईफ. त्याचा जो जीवनाचा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती त्याने स्वीकारलेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये तो त्याचे जीवनाचे ध्येय फुलफिल करणार आहे, म्हणजे परिपूर्ण करणार आहे. He does not want to take any help. He does not want to take any help from the influential people in the world. जे प्रभावी व्यक्तिमत्व आहे or they are near and dear to him. जे कोणी त्याचे आप्तेष्ट असतील, नातेवाईक असतील किंवा ओळखीचे लोक असतील, असे इन्फ्लुएन्शियल लोक, जे प्रभावी व्यक्तिमत्व असलेले लोक, अशा लोकांची त्याला गरज नाही. He knows they are very fine where they are, and he knows they are good enough for those who belong to them. आणि मग तो म्हणतो, कवी म्हणतो की त्याला चांगल्यापैकी माहिती आहे की ते ज्या ठिकाणी आहेत त्यांच्या जागेवर ते ठीक आहे, मी माझ्या जागेवर ठीक आहे. आणि अशा प्रकारे कवी संपूर्ण हे जे तिन्ही स्टांजा आहेत त्यामध्ये अतिशय समाधानी आहे आणि त्या समाधानामध्ये आनंदाने त्याने ती संधी, अपॉर्च्युनिटी स्वीकारलेली आहे आणि तिला फेस करण्याचं ठरवलेलं आहे. आता स्टांजा नंबर 4 बघूया. Still here I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear this is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. वॉल्ट विटमन. तर या स्टांजामध्ये कंसामध्ये दिलेलं आहे, स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन. आता बर्डन्स, जे काही टेन्शन वगैरे असेल ते डिलिशियस म्हणजे काय, मधुर, चविष्ट किंवा आनंददायक असं होऊ शकतं का, तर नाही. आणि म्हणून या ठिकाणी एक कॉन्ट्रास्ट कवीने निर्माण केलेला आहे. In this stanza, the expression old delicious burden means sweet memories of the past. तर old delicious burden म्हणजे काय, तर भूतकालीन जीवनामधील ज्या चांगल्या आठवणी आहेत त्या आठवणींचा बर्डन. अ बर्डन कॅन नॉट बी डिलिशियस. आता मग असं सांगितलं की कोणतंही बर्डन हे डिलिशियस चांगलं होऊ शकत नाही, आनंददायक होऊ शकत नाही. द पोएट हॅज यूज्ड this combination of words to express that he has many sweet memories of the people and places which he would like to remember forever. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे मेन वुमेन म्हटलेलं आहे बघा. तर मिनिंग दॅट द पीपल इन द वर्ल्ड अँड द प्लेसेस व्हेअर एव्हर आय गो म्हटलेलं आहे, म्हणजे प्लेसेस म्हणजे जे लोक आणि ते ठिकाणं, जे काही त्याला चांगले अनुभव आलेले आहेत ते अनुभव तो कायम त्याच्या स्मरणात ठेवतो. द पोएट हॅज यूज सिमिंगली कॉन्ट्राडिक्टरी एक्सप्रेशन्स टू कन्वे द मीनिंग दॅट ही इज his art is full of sweet memories of good and kind people. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की I swear it is impossible to forget to get rid of them. म्हणजे त्यांच्यापासून सुटका मी करू शकत नाही. I carry them with me wherever I go.
म्हणजे त्यांच्या ज्या आठवणी आहेत, त्यांचे जे काही चांगले जे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे आलेत, ते सगळे त्याच्या स्मरणात आहेत. दो ही वॉन्ट्स टू बी फ्री फ्रॉम एनी टाईप ऑफ अटॅचमेंट, ही वॉन्ट टू चेरिश दी स्वीट मेमरीज इन हिज हार्ट फॉर एव्हर. जरी त्याला त्या सगळ्यांपासून सुटका करायची वाटते, परंतु तरीसुद्धा त्याच्या हृदयामध्ये त्याने त्यांच्यासाठी एक जागा ठेवलेली आहे, त्यांची आठवण ठेवलेली आहे. द स्पीकर ॲडमिट्स दॅट ही कॅरीज देम विथ हिम व्हेअर एव्हर ही गोज. आणि मग या ठिकाणी जो कवी आहे, त्या कवीने मान्य केलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी तो जाईल, त्या त्या ठिकाणी त्यांच्या आठवणी सदा कदा त्याच्यासोबत राहतील. ते एक मन आहे, तू तू ज्या ठिकाणी आहेस, मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुझे अस्तित्व आहे, असं आपण देवाला म्हणत असतो. तशीच ती गोष्ट आहे. द धिस थॉट इज कंटिन्यूड इन द फायनल टू लाईन्स ऑफ द पोएम. आणि हा जो विचार आहे, हा शेवटच्या 2 ओळी उरलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा कंटिन्यू केलेला आहे. द स्पीकर डिक्लेअर्स दॅट ही कॅन नॉट रीड हिमसेल्फ ऑफ देम. तर कॅन नॉट रीड म्हणजे सुटका करून घेणे, कॅन नॉट रीड म्हणजे सुटका करून घेऊ शकत नाही, त्यांच्यापासून सुटका करून घेऊ शकत नाही. त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या कायम त्याच्या स्मरणात असतात. इन्स्टेड ही अँड हीज बर्डन शेअर अ सिम्बॉटिक रिलेशनशिप ऑफ सॉर्ट्स. आणि त्याऐवजी जे काही त्या गोड आठवणींचं जे काही बर्डन आहे, ते म्हणजे एक चांगला संबंध, एक मित्रत्वाचा, आपुलकीचा संबंध, त्याचं ते प्रतीक आहे. ही इज फिल्ड विथ हिज बर्डन्स अँड इन रिटर्न ही फील्स देम. आणि त्यांचे जे काही आठवणी आहेत त्या तो त्याच्याजवळ ठेवणार आहे, आणि स्वतःसुद्धा चांगलं वागून त्या लोकांना चांगल्या आठवणी, चांगले अनुभव देण्याचा प्रयत्न तो करणार आहे. द स्पीकर इज स्टेटिंग हिअर दॅट हिज बर्डन डू नॉट डिफाईन हिम, रादर ही ॲक्सेप्ट देम अँड कॅरीज देम विथ हिम वेअर एव्हर ही गोज. आणि त्या ठिकाणी जे काही चांगल्या आठवणी आहेत, गोड आठवणी आहेत, त्या सदा कदा तो जिथे जाईल तिथे त्या लोकांच्या आठवणी तो त्याच्या मनात ठेवणार आहे, आणि त्या लोकांच्या सुद्धा आठवणी, त्याच्या स्वतःच्या आठवणीसुद्धा, चांगले अनुभव, चांगले जे काही विचार आचार असतील ते त्या लोकांना देऊन जाणार आहे. थँक्यू.